मी नास्तिक का आहे? शहीद भगतसिंग. एक नवीन प्रश्न उभा राहिला आहे. सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञानी परमेश्वराच्या अस्तित्वावर केवळ अहंकारामुळे मी विश्वास ठेवत नाही का? मला ह्या प्रश्नाला तोंड द्यावे लागेल अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. माझ्या मित्रांशी गप्पा मारताना माझ्या हे लक्षात आले की माझे काही मित्र, माझा मैत्रीचा दावा चुकीचा नसेल तर माझ्याबरोबरच्या थोड्याशा संपर्कानंतर ह्या निष्कर्षावर आले की देवाच्या अस्तित्वाला नाकारून मी थोडा जास्तच पुढे जायचा प्रयत्न करतोय आणि माझ्या अहंकाराने हा अविश्वास दाखवण्यास एका मर्यादेपर्यंत भाग पाडले आहे. खरोखरच ही समस्या गंभीर आहे. मानवी कमतरतांपासून मी मुक्त असल्याचा दावा करत नाही. मी फक्त एक माणूस आहे, बस. यापेक्षा जास्त कुणी नाही. कुणीही यापेक्षा जास्त असल्याचा दावा करू शकत नाही. माझ्यातही एक उणीव आहे. अहंकार हा माझ्या स्वभावाचा एक भाग आहे. माझ्या साथीदारांमध्ये मी ताठर म्हणूनच ओळखला जायचो. इतके की माझे मित्र श्री B.K. दत्त सुद्धा कधी कधी मला तसे म्हणायचे. अनेक प्रसंगी माझी हट्टी म्हणून निंदाही झाली आहे. माझ्या काही मित्रांची अशी गंभीर तक्रार आहे की त्यांची इच्छा नसताना अनेक वेळा मी माझी मते त्यांच्यावर लादतो आणि माझे प्रस्ताव मान्य करून घेतो. यात थोडेफार तथ्य आहे, हे मी नाकारत नाही. ह्याला अहंकारही म्हणता येईल. अन्य प्रचलित मतांच्या विरोधात जेव्हा स्वतःच्या मतांचा प्रश्न येतो तेव्हा निश्चितच मला स्वतःच्या मतांचा अभिमान आहे. पण तो वैयक्तिक नाही. तो स्वतःच्या मताचा न्यायी अभिमान असू शकतो. त्याला अहंकार म्हणता येणार नाही. गर्व किंवा खऱ्या अर्थाने अहंकार हा स्वतःबद्दलच्या आवाजवी अभिमानाचा अतिरेक असतो. या आवाजवी अभिमानानेच तर मला नास्तिकतेकडे वळवले नाही का? की ह्या विषयावरील सखोल अभ्यासाने आणि खूप चिंतन केल्यानंतर मी देवावरच्या अविश्वासापर्यंत आलोय? ह्या प्रश्नाचीच मी इथे चर्चा करू इच्छितो. पण सर्वप्रथम मला हे स्पष्ट करावेसे वाटते की स्वाभिमान आणि अहंकार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अहंकार हा व्यक्तीला देवावर विश्वास ठेवण्याच्या वाटेतील अडथळा कसं काय वाटू शकतो हे मला समजलेले नाही. प्रत्यक्षात माझ्या अंगात गुण नसताना किंवा माझी लायकी नसताना मला यश प्राप्त झाले असेल तर मी एखाद्या थोर व्यक्तीची थोरवी नाकारू शकतो, इथपर्यंत समजू शकते. पण ज्याचा देवावर विश्वास आहे अशी व्यक्ती स्वतःच्या अहंकारामुळे त्यावर विश्वास ठेवणे बंद करेल हे कसे शक्य आहे? दोनच शक्यता आहे. एकतर माणूस आपल्याला देवाचाच प्रतिस्पर्धी समजेल किंवा तो स्वतःलाच देव मानेल. या दोनही परिस्थितींमध्ये तो खरा नास्तिक होऊ शकत नाही. पहिल्या परिस्थितीत तो आपल्या प्रतिस्पर्ध्याचे अस्तित्व नाकारतच नाही आणि दुसऱ्या परिस्थितीतही तो निसर्गातल्या घडामोडींचे पडद्याआडून नियंत्रण करणाऱ्या शक्तीचे अस्तित्व मान्य करतो. तो स्वतःलाच सर्वश्रेष्ठ शक्ती समजतो की त्याच्या पलीकडे कुणी सर्वश्रेष्ठ शक्ती आहे हे आपल्या दृष्टीने अजिबात महत्त्वाचे नाही. मूळ मुद्दा तर हा आहे की त्याचा विश्वास आहे. तो कुठल्याही प्रकारे नास्तिक नाही. तर मला हे म्हणायचं आहे की मी ह्यातल्या पहिल्या प्रकारातही मोडत नाही आणि दुसऱ्या प्रकारातही नाही. मी ह्या सर्वश्रेष्ठ ईश्वराचे अस्तित्वच मुळी नाकारतो. मी ते का नाकारतो हे नंतर पाहूया. इथे मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की हा अहंकार नाही की ज्यामुळे मी नास्तिक मत बनवायला उद्युक्त झालो. मी स्वतः ती श्रेष्ठ शक्ती नाही की तिचा प्रतिस्पर्धी नाही की अवतारही नाही. एक गोष्ट निश्चित आहे की मी ह्या विचारांकडे वळण्यास अहंकार कारणीभूत नाही. हा आरोप खोडून काढण्यासाठी चला सत्य परिस्थिती काय आहे ते पडताळून पाहू. माझ्या या मित्रांच्या मते दिल्ली बॉम्ब प्रकरण आणि लाहोर कट प्रकरणांमध्ये मला जे अनावश्यक यश मिळाले कदाचित त्यामुळे माझा अहंकार वाढला. हे बरोबर आहे का हेही तपासून पाहूया. माझा नास्तिकपणा ही काही अलीकडची गोष्ट नाहीये.
मी जेव्हा कुठलीही प्रसिद्धी नसलेला तरुण होतो व माझे हे वरील मित्र जेव्हा मला ओळखतही नव्हते, तेव्हापासून मी ईश्वरावर विश्वास करणे सोडून दिले होते. नास्तिकतेकडे वळू शकेल असा गैरवाजवी अहंकार किमान एका कॉलेजचा विद्यार्थी तरी बाळगू शकत नाही. काही प्राध्यापकांचा मी आवडता विद्यार्थी होतो, तर अन्य काही जणांचा नावडता. पण मी कधी खूप कष्टाळू किंवा अभ्यासू विद्यार्थी नव्हतो. अहंकाराच्या भावनेत अडकण्याची तर संधीच कधी मला मिळाली नाही. मी तर लाजाळू, बुजऱ्या वृत्तीचा मुलगा होतो, ज्याच्यात भविष्याबद्दल थोडी निराशावादी प्रवृत्ती होती. आणि त्या काळात मी पूर्णपणे नास्तिक नव्हतो. ज्यांच्या प्रभावाखाली मी वाढलो ते माझे वडील सनातनी आर्य समाजी होते. एक आर्य समाजी बाकी काहीही असो, पण नास्तिक नसतो. माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी लाहोरच्या DAV शाळेत प्रवेश घेतला आणि त्यानंतर एक पूर्ण वर्ष त्यांच्या वसतिगृहात राहिलो. तिथे सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेव्यतिरिक्त मी तासनतास गायत्री मंत्राचे पठण करत असे. त्या काळात मी पूर्णपणे भाविक होतो. नंतर मी माझ्या वडिलांबरोबर राहायला सुरुवात केली. सनातनी धार्मिक मतांबाबतीत ते उदारमतवादी आहेत. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचण्याची प्रेरणा मला त्यांच्याच शिकवणीतून मिळाली. पण ते नास्तिक नाहीत, त्यांचा ईश्वरावर दृढ विश्वास आहे.